हॅलो मित्रांनो, नुकताच भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. तसेच लोकसभेचे, राज्यसभेचे मेंबर राहिले आहेत आणि त्यानंतर गोवा व महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल राहिले आहेत. अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला हे तरी आधीच माहीत आहे. तर विषय आहे पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्याबाबत. नुकताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं समर्थन केलं आहे. पण ठिकठिकाणाहून कोश्यारी यांच्या पद्मभूषण पुरस्कारावरून विरोध दर्शविला जात आहे. कारण मागील काही वर्षात कोश्यारींनी महाराष्ट्रातील सत्पुरुषांची अपमानजनक विधानं केली आहेत. मग ती छत्रपती शिवाजी महाराजांवर असो किंवा महात्मा फुलेंवर. तसेच कोश्यारींनी मध्यंतरी असंही विधान केलं होतं की महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर महाराष्ट्राकडे दारिद्र्य येईल. मला असं वाटतं की राष्ट्रपती पुरस्कार जे बहाल केले जातात, मग ते भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन किंवा इतर कोणतेही असो, ज्यांना हे पुरस्कार बहाल केले जातात ते कोणत्याही एका पक्षाचे, एका राज्याचे किंवा एका कम्युनिटीला साथ देणारे नसून भेदभाव न करता तटस्थ भूमिका घेणारे असे अजून तरी आपल्याला आढळून आलेले आहेत. अर्थात राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मनुष्य पक्षपाती असू शकत नाही. आपण स्क्रीनवर बघू शकता जे लोक यावर्षी महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी निवडले गेले आहेत. यामध्ये आपण बघू शकतो की यातील कोणताही व्यक्ती कुठल्याच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेला आढळून येत नाही. मग ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांचे योगदान निष्पक्ष आढळून येतं. परंतु शक्यतो कोश्यारी यांच्या बाबतीत असं पहिल्यांदाच होत आहे. ज्यांची पक्षपाती विधानं मागील काही वर्षात चर्चेची आढळून आलेले आहेत. तसेच त्यांच्यावर राज्यपाल असताना पक्षपाती धोरण घेतल्याचा आरोप देखील झालेला आहे. मग तो फडणवीसांचा सकाळचा शपथविधी असो किंवा 2022मध्ये शिवसेना फुटल्यानंतर घाईघाईच्या कारवाया असो किंवा काही काळासाठी आउट ऑफ रीच असणे. भगतसिंग कोश्यारी नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिले आहेत. इतकं होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांचं समर्थन होणं अर्थातच काही अनपेक्षित आहे असं मला वाटत नाही. शिवाय महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री अगदीच सोयीस्कररित्या त्यांची विधानं दुर्लक्षित करू शकतात. परंतु महाराष्ट्राची जनता हे सगळं जाणून आहे असं दिसून येतं. शिवाय मला असं वाटतं की ज्या पुरस्काराने इतिहासात ज्या लोकांना त्यांच्या कार्यासाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद हे पुरस्कार बहाल केले आहेत, त्यांच्या कार्याचा, शौर्याचा आणि त्यांच्या पुरस्काराचा योग्य तो मान राखला पाहिजे. आणि आत्तापर्यंत या पुरस्कारांनी जो आदर्श देशासमोर ठेवला, तो आदर्श तसाच टिकून राहावा, जेणेकरून भविष्यात या देशातील तरुण पिढीला योग्य ती दिशा मिळावी आणि अशाच पुरस्कृत लोकांच्या कार्याचे आदर्श देशातील लोकांना मिळावे असे मला वाटते. अर्थात हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षासाठी नसून राष्ट्रपती पुरस्कारावरील माझ्या विचारांसाठी आहे. तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.